तुमचं हे स्वयंपाकघर बाकी फारच छान आहे हो निर्मलाताई. नानासाहेबांच्या घरातील स्वयंपाकघराकडे कुतूहलाने पाहत लक्ष्मीनं जेव्हा नानासाहेबांच्या पत्नी निर्मलाताई यांना असं म्हटलं तेव्हा त्या हसून म्हणाल्या, तुम्हीच तेवढ्या भेटल्या हं असं म्हणणाऱ्या. का खोटं का म्हणते मी? आमचे हे ज्याला त्याला सांगतात की हिचा सारा वेळ स्वयंपाकघरातच जातो म्हणून. संसाराचा हिला भारी आटाट. काही लिहावं वाचावं कुठं जावं यावं ते काही नाही. जेव्हा बघावं तेव्हा चुलीशी. जसं काही स्वयंपाकघराशीच हिचं लग्न लागलंय. विचारा हवं तर त्यांना तोंडावर. काय हो खरं ना मी सांगते ते. दुपारचं जेवण आटोपून नानासाहेब नुकतेच वर्तमानपत्र चाळीत बसले होते. त्यांनी निर्मलाबाईंचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखंच केलं. त्यामुळे त्यांनी नानासाहेबांना पुन्हा हाक मारून म्हटलं, ऐकलत का? तेव्हा स्वयंपाकघराकडे वळून नानासाहेब म्हणाले, काय तुझ्या स्वयंपाकघराचं कौतुक चालवलं असशील हेच की नाही? घ्या ऐका तुम्हीच म्हणजे झालं. आणि तसंच पाहिलं तर तुमचं तरी त्या बालवीर मंदिरात एकसारखं काय हो ठेवलेलं असतं? बालवीर मंदिर म्हणजे नानासाहेबांचा जीव की प्राण होऊन बसलेलं. आपल्या अंगात असेल नसेल ते सारं त्या कार्याला खर्ची पडावं अशीच त्यांची इच्छा. त्यामुळं बालवीर मंदिराचं नाव निघताच ते उठून स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, तिथं काय नाही ते सांग, म्हणजे काय असतं ते सांगतो. आणि इथं जेवल्याशिवाय तिथं काहीच करायला जोर येत नाही त्याचं काहीच नाही का? अहो आधी जेवाल तरच काम करायला ताकद येईल ना. मी वेळेवर खायला घातलं नाही तर बघूया कसं काम होतंय ते. ओ हो आमचा स्वयंपाक आम्हाला येतोय म्हणून बरं, नाहीतर ही किती बोलली असती. आणि ते तुम्ही ऐकून घेणार मग उजाडलंच. एवढं म्हणून निर्मलाबाई जेव्हा हसल्या तेव्हा नानासाहेब त्यांना म्हणाले, बरं का गं आताशी आमची बाग फार छान झाली हं. अगदी जिथल्या तिथं A1 आहे सारं. म्हणजे कुणी नवीन माळी आणलात की काय? हे सारं यांचं काम. नानासाहेबांनी लक्ष्मीच्या कामाचा असा उल्लेख करताच ती खाली मान घालून म्हणाली, नाही हो निर्मलाताई, त्यांचं काय ऐकताय? नाही कसं? मारे रोज उठल्यावर उजाडायच्या आत सगळ्या बागेतील केर कचरा साफसूफ झालेला. तणाचं कुठं नाव नाही. सगळी फुलझाडं पाणी घातल्यानं अगदी टवटवीत. हे काय आपोआप होतंय असं तुमचं म्हणणं? आपण काहीतरी उद्योग केल्याशिवाय कुणाचं फुकटचं खायचं नाही असं लक्ष्मीनं मनाशी पक्क ठरवलं होतं. म्हणून कुणाला नकळत ती बालवीर मंदिरातील हे काम करीत होती. नानासाहेबांचे ते ध्यानात आलं होतं, पण अजून त्याबद्दल ते तिला बोलले नव्हते. म्हणून लक्ष्मीच म्हणाली, मग काय नुसतं बसून राहू की काय? मला नाही बाई चैन पडत. शिवाय लहानपणापासून मला हे बागेचं आणि फुलांचं भारी वेड आहे, पण मला दुर्दैवानं तशी संधी कधीच मिळाली नाही. छान, असलं वेड काही वाईट नाही, पण ते तुम्ही आमच्या बागेत मात्र आता इथून पुढं उपयोगात आणता कामा नये. का? तुम्ही आमच्या पाहुणे कुठे काम करतात वाटतं. अहो पण ते किती दिवस? ऊस गोड लागला म्हणून मुळासकट का खायचा? लक्ष्मीनं असं म्हटलं तेव्हा नानासाहेबांना पुष्टी द्यावी म्हणून निर्मलाबाई म्हणाल्या, अहो ह्या इथं घरी आल्या ना तरी कुठं भाजी निवड, तांदूळ निवड, पोळ्या लाट असं काही ना काही त्यांचं चालूच असतं बघा. आणि एकदम त्या बोलता बोलता थांबल्या. लक्ष्मीला संसाराची टापटिपीची विशेष हौस आहे असं काहीतरी त्या आता यापुढं बोलणार हे ओळखताच नानासाहेबांनी तसं त्यांनी बोलू नये म्हणून डोळ्यांनी खूण केली. त्यामुळं त्या थांबल्या. पण लक्ष्मीच्या ते नेमकं असं ध्यानात आलं नाही. म्हणून ती म्हणाली, आता उद्यापासून मी नव्या जागी जाईन राहायला. सदानंदांनी कालच खोली पाहिलीये म्हणे. सकाळी ते म्हणाले तसं तुम्हाला बोलले असतीलच. खोलीचं नाव उच्चारलं जाता क्षणीच लक्ष्मीनं पुन्हा स्वयंपाकघरात नजर टाकली. ती सारी खोली लख्ख दिसत होती. भिंतीवरील खुंट्यावर ठेवलेल्या सागवानी फळ्यांवर मोठमोठी भांडी पालथी घातलेली दिसत होती. भिंतीतल्या कपाटात पितळेचे डबे रांगेत बसले होते. चुली शेजारच्या जाळीच्या कपाटात लहान मोठ्या पण स्वच्छ अशा दुधातुपाच्या बरण्या होत्या. त्यांच्या शेजारी एका सिमेंटच्या उंच कट्ट्यावर शेगड्या रोवल्या होत्या आणि तिथं उभं राहून स्वयंपाक करायची त्यांची पद्धत होती. कोळसा किंवा सरपण ठेवायची व्यवस्था देखील त्या कट्ट्याच्या मध्यावर पोकळी ठेवून करण्यात आली होती. आणि शिवाय स्वयंपाक करतेवेळी सांडणारं पाणी जाण्याची व्यवस्थाही त्या कट्ट्यावरच अगदी छानपैकी केलेली दिसत होती. त्याच्या उजव्या बाजूला एक छोटं देवघर होतं. त्यात देवांच्या आसपास चकचकीत भांडी दिसत होती. देवघराच्या उजव्या बाजूला 10-12 रंगीत पाट एका ओळीत उभे केले होते
आणि त्याच्या वरच्या बाजूच्या शेल्फमध्ये स्वच्छ घासून ठेवलेली स्वयंपाकाला लागणारी भांडी होती. शिवाय ताटं, वाट्या, पाणी प्यायची भांडी ही देखील जिथल्या तिथं अगदी थाटात बसावी तशी दिसत होती. स्वयंपाकाच्या कट्ट्याशेजारी डाव्या बाजूला असलेली मोरी आणि पाण्याचं पीप देखील अगदी स्वच्छ दिसत होतं. पोळपाटाच्या आकाराचा गोल पाटा आणि त्यावरचा जाडजूड वरवंटा, लोखंडाचा छानसा खलबत्ता, पोळपाट लाटणं, पिठाचे डबे वगैरे सर्व अगदी काळजीपूर्वक ठेवलेलं होतं. आणि मुख्य म्हणजे स्वयंपाकघरातील पायाखालची फरशी रोजच्या रोज धुतली गेल्यानं आरशासारखी लख्ख दिसत होती. तिथं वावरणाऱ्या प्रत्येक माणसाचं मन प्रसन्न राहील अशी ही स्वयंपाकघराची मांडणी बघून आपलंही स्वयंपाकघर असंच असावं असा मोह लक्ष्मीला होणं अगदी स्वाभाविक होतं. पण त्या मोहाला मुरड घालून ती जेव्हा नानासाहेबांना म्हणाली, आता मात्र काहीतरी उद्योग खरंच करायला हवा मला, त्याशिवाय, तेव्हा निर्मलाबाई म्हणाल्या, मला वाटतं तुम्ही ते तुमचं कशिद्याचंच काम चालू ठेवा, त्यात तुम्हाला काही मिळेल अशी मी व्यवस्था करीन, उगाच नसतं काही करायला जाल तर. त्यावर नानासाहेब हसले आणि म्हणाले, मला वाटलं तू आता काही स्वयंपाकघराचंच बोलीन नाही का? हो, त्यातच तुझा सारा उत्साह तू खपवून टाकतेस म्हणून शंका आली. चला, काहीतरीच तुमचं. तेवढ्यात दारावरची घंटा वाजवल्यामुळं नानासाहेब निघून गेले. स्वयंपाकघरातील सारी आवरावर करून निर्मलाबाई म्हणाल्या, यांचं हे असंच, घरातलं काही बघायला त्यांना वेळच नसतो बघा. 24 तास बाहेर असतात म्हटलं तरी चालेल, पण त्यांचं सारं पाहिलं म्हणजे मग मात्र मन शांत होतं बघा. घरचं मेलं नका बघेनात. मागे त्या ॲनी बेझंट येऊन गेल्या तेव्हा त्यांना फार आवडलं ह्यांचं काम. चांगले 1200-1300 मुलं एकत्र येऊन त्यांनी वेगवेगळे खेळ केले. त्यांची ती सांघिक कवायत, गाणी, खेळ, रात्री आकटीच्या भोवतालच्या गप्पा, निरोप पोचवणं आणि हे सारं करताना रोमारोमातून उठून दिसणारा त्या सर्वांचा उत्साह बघून त्या बाईंनी अक्षरशः यांची पाठ थोपटली बघा. तेव्हा काय वाटलं ते काय सांगू. त्यावेळचं ते त्यांचं वैभव बघून आत्ताच्या आत्ता डोळे झाकले तर सुखानं जीव जाईल एवढा आनंद झाला मनाला. आणि काय हो त्या बाई तरी, खाली खाकी साडी, हातात छत्री आणि डोक्यावर सुंदर फेटा बांधलेला. छे छे, फारच सुंदर दिसायच्या त्या. निर्मलाबाई नानासाहेबांचं कौतुक करीत होत्या. त्यांच्या कामाचं त्या उत्साहानं वर्णन करीत होत्या. पण लक्ष्मीचं तिकडे लक्ष नव्हतं. बाबूरावांची ती मारहाण आणि ते तुसडेपणाचं वागणं आठवल्यानं तिचं सर्वांग शहारून गेलं होतं. विशेषतः राजाच्या वेळी ती गरोदर असताना बाबूरावांनी तिच्या अंगावर स्टूल फेकलेला तो प्रसंग आठवता क्षणीच तर तिला भोवळ आल्यासारखी झाली. त्यावेळी बाबूरावांच्या संतापामुळं अकस्मात उद्भवलेला तो प्रसंग, प्रत्यक्ष मृत्यूशी झुंज खेळायला तयार झालेली त्यावेळची ती लक्ष्मी, त्यावेळी तिला सोसाव्या लागणाऱ्या त्या यातना, ती भयंकर हाल अपेष्टा, मुलांची ती केविलवाणी तोंड, राधा काकूंची ती ऐनवेळची माया आणि ते तिचं येते वेळचं घर. आपल्या घरचं ते आयुष्य आठवून लक्ष्मीचं तोंड उतरलं. कडक थंडीमुळं पाणी गोठावं तशी तिची अवस्था झाली. नानासाहेबांचा खेळीमेळीचा संसार आणि आपला संसार, छे, संसार तो कसला. लक्ष्मीला तर ती कल्पना देखील सहन करवेना. दोन्ही हातांची घट्ट मिठी तोंडाभोवती घालून ती खाली वाकणार इतक्यात बाहेरच्या खोलीतून चाळाचा आवाज आला. लक्ष्मीनं मोठ्या उत्सुकतेनं बाहेर डोकावून पाहिलं तेव्हा निर्मलाबाई म्हणाल्या, माधुरी नाचून दाखवते वाटतं मुलांना, चला बघूया आपण पण. लक्ष्मी निर्मलाबाईंच्या बरोबर बाहेरच्या खोलीत आली. त्यावेळी पायात चाळ बांधलेल्या माधुरीच्या पायातून ता थई थत ता थई थत हा सुरुवातीचा तत्कार उमटत होता. राजेंद्र तिला तबल्याची साथ करीत होता आणि गोविंदा व सखू चंबूसारखं तोंड करून त्या दोघांकडे पाहत होती. सखूच्या मांडीवरचा राजा त्या सर्वांकडे आळीपाळीनं पाहत उगाचच टाळ्या वाजवीत होता. क्षणाक्षणाला तालबद्ध नृत्य करीत असताना माधुरीच्या अंगाची होणारी हालचाल बघून तिच्याकडे कौतुकानं पाहत निर्मलाबाई म्हणाल्या, हिच्या शाळेतल्या बाईंनी बक्षीस समारंभासाठी हिला हे शिकवलं होतं. तेव्हापासून केव्हा केव्हा करून दाखवते. आता की नाही जमलं तर तिला मी दिलरुबा वाजवायला शिकवणार आहे. मुलांच्या अंगात कोणती तरी कला हवीच की. बिचारी लक्ष्मी यावर काय बोलणार. 4 आण्यांचा खाऊ देखील जिला मुलांना देता आला नाही ती असली कला कुठून शिकवणार. आणि तिच्या डोक्यात ते विचार तरी यावेत कुठून.
लग्नानंतरचं तिचं आयुष्य म्हणजे मीठ भाकर खाऊ घालून मुलांना वाढवण्यात गेलेलं. तिच्या जीवनात कलेची फारकतच झाली होती म्हणायला हरकत नाही. पण काही झालं तरी आपल्या घरची स्थिती मुलांनी प्रसंगानं जाणवली तरी कुणाला बोलून दाखवू नये असं तिला मनापासून वाटे. बाकी लक्ष्मीला स्वतःला मात्र लहानपणी पुष्कळसं शिकायला मिळालं होतं. अर्थात खेड्याच्या मानानं तिच्या शिक्षणाकडे पाहिलं म्हणजे कशिदा काढणं, चोळी परकर शिवणं, विहिरीत पोहणं, वळणदार मोडी अक्षरं काढणं, निरनिराळी लोकगीतं सुरेल चालीवर तोंडपाठ म्हणणं वगैरे तिला पुष्कळच येत होतं असं म्हणायला हरकत नाही. माधुरीचं नृत्य संपल्याबरोबर निर्मलाबाई म्हणाल्या, आमच्या ह्यांनाच भारी हौस आहे. मुलं म्हणतील ते शिकवायला ते तयार असतात. परवा हिनं नवा खेळ पाहिजे म्हणून हट्ट धरला ना, तेव्हा पुष्कळसे रंगीत ठोकळे त्यांनी आणून दिले. त्याच्याबरोबर एक चित्रही आणलंय. आता त्या चित्राप्रमाणे वेगवेगळी डिझाईन्स करतात ही दोघं. फार छान दिसतं बघा ते. निर्मलाबाईंचं बोलणं संपताच गोविंदा हिरमुसलं तोंड करीत म्हणाला, आमच्या घरात असलं काहीच नसतं. आपला माझा मीच बासरी शिकलो, पण आमच्या आबांना त्याचं काहीच वाटलं नाही. आई मात्र सारखी धडपडते. हे ऐकून विजेचा झटका बसावा तशी लक्ष्मी चमकली. आपल्या आणि निर्मलाबाईंच्या घरातील ही दोन ध्रुवा इतकी तफावत जाणवून गोविंदानं उच्चारलेले हे शब्द तिच्या काळजाला जाऊन भिडले. तिला जे नको होतं तेच नेमकं पुढ्यात आल्यामुळं ती भांबावून गेली. त्यामुळं आणखी काही मुलांच्या तोंडचं ऐकण्यापेक्षा इथून उठलेलं बरं म्हणून कावऱ्या बावऱ्या नजरेनं इकडे तिकडे पाहत ती गोविंदाला गडबडीनं म्हणाली, चला जाऊया, झोपू दे आता यांना. कोकिळेनं साथ घातला. दाही दिशा उजळल्या गेल्या. उंच उंच वृक्षांनी आपल्या माना उंचावून उगवत्या सूर्यनारायणाला प्रणाम केला. बागेतल्या फुलांनी हसत मुखानं एकमेकांकडे पाहत आपला सुगंध दरवळला. आडावरचे रहाट खडाड खट करून कामाला लागले. धुरांड्यातील धूर हवेत पसरू लागला. सारी सृष्टी आळस झाडून टाकून कामाला लागली. नुकत्याच उगवलेल्या सूर्यनारायणाला राधा काकूंनी तुळशी वृंदावनापासूनच नमस्कार केला आणि पूजेचं सामान घेऊन त्या घरात निघाल्या. 1-2 पावलं त्यांनी टाकली असतील नसतील इतक्यात बाहेरचा दरवाजा धाडकन वाजल्याचा आवाज आणि त्याच्या पाठोपाठ काकूबाई अशी हाक त्यांच्या कानावर आली. त्यामुळं गडबडीनं पदर सावरीत त्या बाहेर आल्या तो दारात बाबूराव उभे. राधा काकूंनी त्यांना काहीशा तिरस्कारानं विचारलं, का आज इकडं कुणीकडं? एकाच हातावर लोंबकळत ठेवलेला कोट काढून हातावर घेत बाबूराव म्हणाले, आमची ही आली ना इकडं. कोण, लक्ष्मी? हां, आणि मुलं कुठं गेली? इकडं कशाला येतील एवढ्या रामपाऱ्यात? अरेच्चा, मग कुठं गेली सगळीच एवढ्या लवकर? मला वाटलं तुमच्याकडेच आली असेल म्हणून सरळ इकडेच आलो. असं, बरं तुम्हाला सांगून तरी गेली आहे का ती? हे बघा, मला व कशाला सांगून जाईल, मी काय सासू आहे व्हय तिची? असं म्हणून राधा काकूंनी बाबूरावांना आत येऊन बसायची हातानंच खूण केली. तेव्हा आत येऊन बसत ते म्हणाले, पण तुम्हाला सांगते ना ती नेहमी. का काम होतं वाटतं काय? म्हणजे मला नाही समजला याचा अर्थ. कशाला कळल लई दिस इसूर पडल्यावर? बाबूराव एकदम उसळले आणि उठून जात त्यांनी तोंड सोडलं. हा प्रश्न अगदी खाजगी आहे. तुम्हाला त्यात लक्ष घालायचं कारण? ती कुठं आहे तेवढं सांगा फक्त. बाकीचं काही एक नकोय मला. राधा काकूंनी आपला शांतपणा सोडला नाही. जणू काय काहीच झालं नाही अशा थाटात त्या म्हणाल्या, मला ठाव हाय का काय तेव्हा सांगू ती कुठं आहे म्हण. खरं म्हणता? मग काय खोटं सांगती या? त्यावर बाबूराव थोडे शांत होऊन म्हणाले, बरं पण ती माहेरी गेली होती ती आली आहे का? मला व काय विचारता? तिनं काळीट लिवलं असेल की तुम्हाला. बरं आहे, जातो मी. बाबूराव पाय आपटीत निघाले तेव्हा राधा काकू त्यांना मोठ्यानं हाक मारून म्हणाल्या, चहा घेऊन जावा की. काहीतरी आठवल्यामुळं पुढं निघाले होते ते बाबूराव 4 पावलं मागे आले आणि म्हणाले, किल्ली तरी ठेवली आहे का? का कुलूप बिलूप हाय व्हय घराला? हां, म्हणून तर. चहाचा कप बाबूरावांच्या समोर ठेवल्यावर उपरोधानं त्यांच्याकडे पाहत राधा काकू म्हणाल्या, त्या दिवशी घर बदललाय म्हण, सांगून तुम्हीच कुलूप लावलं सा आणि माझ्याजवळ हो कुठली किल्ली? त्यावर उत्तर न देता बाबूराव तिथून निघाले ते सरळ आपल्या घराकडे आले. तो घराचं दार उघडं, त्यामुळं आली वाटतं.
असं म्हणत ते नेहमीप्रमाणे सरळ घरात घुसले. पण कोण तुम्ही? कुणाकडे आलात? काय काम आहे? आणि लाज नाही वाटत असं एकाएकी दुसऱ्याच्या घरात शिरताना? कुणीतरी अनोळखी बाईनं बाबूरावांना बघून असं तोंड सोडलं. तिला बघून बाबूराव बावचळले. साऱ्या घरभर त्यांनी नजर टाकली. तिथं सगळं सामान दुसऱ्याचंच होतं. त्यामुळं थोडंसं ओशाळूनच त्यांनी त्या बाईला म्हटलं, म्हणजे तुम्ही कुणी पाहुणे आलात आमच्याकडे? तुमच्याकडे? कोण तुम्ही? हे घर माझं आहे आणि मलाच वर विचारता तुम्ही कोण म्हणून? छान, शुद्धीवर आहात का? बेडरपणानं बाबूरावांनी केलेल्या या विलक्षण विधानानं ती बाई खवळली. रागानं लालबुंद होत ती म्हणाली, चालते व्हा अगोदर, माझी शुद्ध काढतोय मेला. आणि जेव्हा ती बाबूरावांच्या अंगावर धावली तेव्हा तिथून न हालता ते म्हणाले, तुम्ही काय समजता स्वतःला? जातोस की बोलवू पोलिसाला? आहो धावा धावा. त्या बाईच्या त्या चमत्कारिक ओरडण्यानं बाबूराव अरे बापरे असं करीत तिथून बाजूला झाले. 4 माणसात भलती शोभा व्हायला नको म्हणून त्यांनी आपला राग आवरला आणि शेजारी चौकशी केली. त्यांच्या जागेत दुसरं बिऱ्हाड आल्याचं जेव्हा बाबूरावांना समजलं तेव्हा ते तावातावानं घरमालकाकडे जाऊन म्हणाले, माझ्या परस्पर दुसरं बिऱ्हाड माझ्या घरात कसं आलं? मला न विचारता? काय समजता काय तुम्ही स्वतःला? घरमालकाला बाबूरावांच्या स्वभावाची कल्पना होती म्हणून त्यांनी बाबूरावांची बडबड शांतपणे ऐकून घेतली आणि मग म्हटलं, तुमच्या बायकोनं स्वतःच तुम्ही घर सोडल्याचं सांगितलं आणि त्यामुळं. बाबूराव बायकोचं नाव निघताच पुन्हा भडकले. घरमालकाला पुरतं बोलू देण्यापूर्वीच ते संतापून म्हणाले, काय म्हणालात? माझ्या बायकोनं सांगितलं म्हणून? तिला काय अधिकार तसं सांगायचा? ती कोण? आणि मी जिवंत असताना तुम्ही तिचं ऐकलं? मला विचारणं तुमचं कर्तव्य होतं की नाही? अहो पण नाही कोण म्हणतो. मग? पण तुम्हाला विचारायचं म्हणजे तुम्ही इथं असायला तरी हवं की नको? मग कुठं होतं मी? ते ठाऊक असतं तर ती बिचारी पोरं बाळं घेऊन कशाला गेली असती हे सारं सोडून? काय? ती आली होती? केव्हा? आणि कुठं गेली? असं कसं झालं? कमालीचं आश्चर्य वाटून बाबूरावांनी केलेली ही प्रश्नांची सरबत्ती ऐकीत घरमालक गंभीर झाले. काहीशा बेफिकिरीनंच त्यांनी सांगितलं, यापैकी कोणत्याच प्रश्नाचं उत्तर मला देता येणार नाही. काय म्हणून? हा माझा प्रश्न आहे. मला वाटतं आता तुम्ही जाऊ शकता. बाबूरावांना हा अपमान असह्य झाला. शत्रूवर त्वेषानं चाल करून जाणाऱ्या सैनिकाच्या रोषानं घरमालकाकडे पाहत, ठीक आहे बघून घेईन असं म्हणत ते घराबाहेर पडले. पाय नेतील तिकडे बाबूराव रस्त्यानं निघाले. सारं जग आपला रोजचा नियम सोडून उलट्या दिशेनं जात असल्याचा त्यांना भास झाला. लक्ष्मी घर सोडून गेली? कुणाला विचारून? कुणाला विचारून गेली ती? बाबूराव या प्रश्नांची उत्तरं मिळवीत निघाले होते. संतापानं त्यांचे डोळे लाल लाल झाले होते. रागानं त्यांचे ओठ थरथरत होते. अपमानानं अंगाची लाही लाही होत होती. पश्चातापानं डोकं सुन्न झालं होतं. बायको घर सोडून गेली या कल्पनेनं सारं जग त्यांच्याभोवती रिंगण घालीत होतं. साऱ्या गावभर ओळखीच्या ठिकाणी फिरून बाबूरावांनी चौकशी केली, पण कुणी तोंडातून ब्र देखील काढला नाही. सर्वांनी कानांवर हात ठेवून त्यांना पुढचा मार्ग दाखवला. त्यामुळं बाबूरावांनी सासू सासऱ्याकडे जाऊन याचा जबाब विचारावा म्हणून स्टेशनचा रस्ता धरला. पण तिकीट काढायला जेव्हा त्यांनी खिशात हात घातला तेव्हा त्यांना कळून चुकलं की त्यांच्या खिशात फुटकी कवडी देखील नव्हती. मग जायचं कसं? जवळची पै न पै नाहीशी होईपर्यंत बाबूराव सुंदरीच्या महालात बेहोश होऊन गेले होते. एक प्रकारच्या विलक्षण धुंदीनं गुरफटलेलं त्यांचं मन सुंदरीखेरीज दुसऱ्या जगात पाऊल टाकायला तयार नव्हतं. ते आणि सुंदरी, बस एवढंच त्यांचं जग आहे असाच त्यावेळी त्यांचा समज झालेला होता. पण ज्या दिवशी त्यांचा खिसा रिकामा झाला त्या दिवशी सुंदरीनं त्यांना बजावलं, आता तुमचं काम संपलं. पुन्हा माझ्या घरात पाऊल टाकाल तर खबरदार. पुष्कळ दिवसांची गाढ झोप संपून माणूस जागा व्हावा तशी आता बाबूरावांना जाग आली होती. आपल्या घराशिवाय, लक्ष्मीशिवाय, मुलांशिवाय जगात आपलं कोणी नाही याची त्यांना आत्ता कुठं जाणीव झाली होती आणि त्यामुळंच त्यांनी आपल्या घराकडे जाता येईल तितक्या वेगानं धाव घेतली होती आणि आता ते याही सुखाला पारखे होऊन बसले होते.